कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनेचा आज अक्षरशः स्फोट झाला आहे। धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात शेतकरी शशिकांत शालिग्राम बडगुजर, जगम काठेलारी, काडू ठेलारी, कृष्ण ठेलारी, नानाभाऊ ठेलारी, माधव बापू ठेलारी, रवी बडगुजर आणि तुला ठेलारी यांसारखे परिश्रमशील शेतकरी आपल्या उभ्या कांदा पिकावर रोटावेटर फिरवण्यास मजबूर झाले आहेत। कारण एकच, सरकारच्या आयात निर्यात धोरणांच्या नावाखाली सुरू असलेला शेतकऱ्यांच्या जीवावरचा प्रयोग। कांद्याला कवडीमोल भाव, उत्पादन खर्च आकाशाला भिडलेला आणि त्यात सरकारच्या ढळमळीत निर्णयाचा सततचा फटका। शेतजमिनीवर रक्ताळलेले स्वप्न, मेहनतीने उभा केलेला कांदा आज नांगराखाली जातोय। शेतकरी म्हणतात, हे सरकार कृषी संस्कृती वाचवणार की शेतकऱ्यांना संपवणार? आयातीचे दरवाजे उघडे आणि निर्यात बंद, मग शेतकरी जगायचं कसं? पिकाला भाव नाही, कर्जाचा डोंगर मात्र वाढतोय। दररोज जीव तोडून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हीच का मिळणारी भेट? उभ्या पिकावर रोटावेटर फिरवताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ पाणी नाही, तर सरकारच्या धोरणाविरोधातील ज्वालामुखी पेटलेला आहे। शेतातील प्रत्येक फेरा हा सरकारला दिलेला इशारा आहे, आम्ही संपत चाललोय, आता तरी जागे व्हा। ही परिस्थिती बदलली नाही तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचं शेत अडगळीत दिसेल आणि देशाचा अन्नदाता रस्त्यावर दिसेल। आज सोनगीरच्या शेतकऱ्यांनी जे करून दाखवलं तो संतापाचा जाहीर उठाव आहे। कांदा उत्पन्न शेतकऱ्यांची खूप अवकाळ चालू आहे। हे असं रोटा मारत आहेत, काही हमी भाव देत नाही, काही निर्यात बी चालू करत नाही। सरकार साहेबांची एकच विनंती, थोडा भाव द्या, थोडं हे करा। तुम्हाला भाव नाही तर काय, शेतकरी आत्महत्या करून टाकी नाही। खताला भाव तुम्ही 700ची थैली 1400ला करून दिलेली आहे, 2000 थैली आहे। रोपाला जाऊ भाऊ, मजुरचा दुनियाभरचा भाऊ, शेतकरी काय करणार आहे? हीच देता तुम्ही, रात्री पाणी भरता आम्ही 12 वाजता, सकाळी 7 वाजता, नोकरीवाल्यांना 10 वाजता ऑफिस खोलता, सर्वांना 10 वाजता। आम्ही शेतकऱ्यांनी काय करलेलं आहे? रात्री आईच सोडता आम्हाला, तुम्ही दिनची लाईट देत नाही, काय देत नाही। जंगलात जेमट्या सुटलेला आहे तरी आम्हाला रात्री बंद, तरी आम्हाला कांद्याला भाव नाही। शेती करून फायदा काय? हत्या करायची पाळी आली आमची। डोंगराळे तालुका मालेगाव येथे 3 वर्षीय यज्ञा जगदीश दुसाणे या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या निरपराध बालिकेला न्याय मिळावा, आरोपीवर कडकात कडक कारवाई व्हावी यासाठी सडगाव तालुका धुळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आरोपीला फाशी अशा नराधमाला ठेचलंच पाहिजे। अशा नराधमाला सर्वांनी 2 मिनिटात शांत बसा, डोळे उघडे ठेवा। डोळे यासाठी उघडे ठेवा की मेणबत्ती का पेटवलेली आहे हे पाहण्यासाठी डोळे सर्वांनी उघडे ठेवा की परत असे नराधम आपल्या समाजामध्ये, आपल्या परिसरामध्ये ही जी नराधम डोके वर काढायला लागली, यांना जागी ठेचण्यासाठी सर्वांनी मनामध्ये एक विचार निर्माण करा। भरेली सद्भावाची अंजोरी, मिया मोरिया फुले मोतडी, मिया मोरिया फुले मोतडी, अर्पिली अँग्री युगुली विश्वरूपाची हो पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्यते। ओम शांति 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 हो। पुंडलिक और देवहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। भक्तांनी भाविकांसह समाजातील सर्व स्तरातून संताप आणि दुःख व्यक्त करत सरकारकडे कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अशा नराधमाला ठेसलंच पाहिजे। अशा नराधमाला सर्वांनी 2 मिनिटाचा शांत बसा। डोळे उघडे ठेवा। डोळे यासाठी उघडे ठेवा की मेणबत्ती का पेटवलेली आहे हे पाहण्यासाठी डोळे सर्वांनी उघडे ठेवा की परत असे नराधम आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये ही जी नराधम डोके वर काढायला लागली यांना जागी ठेचण्यासाठी सर्वांनी मनामध्ये एक विचार निर्माण करा। भरली सद्भावाची अंघोळी मिया रोमिया फुले मोकळी अर्पिली अँग्री युगोली विश्वरूपाची न्याय मिळवण्यासाठी हा छोटासा पण हृदयस्पर्शी प्रयत्न सर्वत्र पोहोचत आहे। लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करा। धुळ्यात इंदिरा महिला मंडळाची आग्रही मागणी। महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करा। महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि लव जिहाद या वाढत्या घटनांसाठी पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्यात यावा अशी मागणी इंदिरा महिला मंडळाने केली आहे। या संदर्भात आज शहरातील महाकाली मंदिराजवळ आंदोलन व निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। जी सर्वसामान्यांची मागणी ती सांगते सर आणि हा कायदा या हिवाळी अधिवेशनामध्ये पास झालाच पाहिजे अशी सर्वांची कळकळीची महाराष्ट्र शासनाला आपल्या थ्रू विनंती करतो। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन राज्यात लव जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करण्यात यावा। गेल्या काही वर्षात लव जिहादच्या नावाखाली श्रद्धा आणि फसवणूक करून महिलांचे धर्मांतर, शोषण आणि क्रूर हत्यांचे प्रकार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत। हे केवळ धर्मांतर नाही तर महिलांवर होणारे पद्धतशीर आणि संघटित अत्याचार आहेत। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो आणि राज्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो महिला आणि युवती संशयास्पद परिस्थितीत गायब होत आहेत। यातील अनेक प्रकरणांचा थेट संबंध फसवणूक आणि बळजबरीने धर्मांतराशी जोडला जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना तीव्र मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। देशातून 11हून अधिक राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा यासारख्या राज्यांचा समावेश आहे। बळजबरीने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यात आलेले आहेत। या कायद्यांमुळे महिलांना फसवणुकीपासून संरक्षण मिळाले आहे आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य झाले आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यानेही आता कठोर पाऊल उचलणे अत्यावश्यक आहे। तरी महाराष्ट्रातील महिलांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी तसेच त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा
त्यात फसवणूक, दाकड दपसाई किंवा प्रलोभन देऊन केलेले धर्मांतर अजामीनपात्र गुन्हा म्हणून गणले जावे. अशा कृत्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद असावी. स्वेच्छेने विवाहानंतर धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आणि पुरेसा अवधी आवश्यक असावा, जेणेकरून कोणत्याही दबावाखाली निर्णय घेतला जाणार नाही. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित अग्रेसर राज्य ठेवण्यासाठी आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई कराल अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा मीरा सरोज, प्रभा परदेशी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, रेखा कुलकर्णी, खुशी पाठक, प्रसन्न सूर्यवंशी, उमा कळोले, मनीषा गिरासे, वसुंधरा सरोज, हर्षित कुमार, सरोज मंगला पाटील, अश्विनी सोनार, संगीता चौधरी, महेश माळी आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नमस्कार, मी प्रभाजी रामधार परदेशी, इंदिरा महिला मंडळ आणि सर्व महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं प्रमाण आहे, अँटी लव जिहाद लॉ हा कायदा हिवाळी अधिवेशनमध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे. कारण की हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या, अनेक तरुणींचे लव जिहादमुळे बळी जातात. प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य प्रोसेस आहे. तो अट्रॅक्शन असतो, मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातात. हे ठीक आहे, पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे लव जिहादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बदलून वेडी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये अटकवून घेतात. म्हणून अनेक मुलींचे बळी जातात. आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणं आहे. 32, 35, 36 तुकडे फ्रीजमध्ये, कुकरमध्ये, झाडाझुडपांमध्ये, आणि एकही तुम्ही जिहादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला असेल. अनेक जेही निघतात, आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जिहादी, पण जेही लव जिहाद होतात त्याच्यात सर्व जिहादीच असतात. तर याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवाभाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंतःकरणापासून, सर्व माता भगिनीच्या पासून, की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे. कारण की भारतातील 11 राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे. आसामचे जे मुख्यमंत्री आहे, पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्री साहेब जे 22 कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेला आहे, त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात 12-13 कोटीची जनसंख्या आपली, तर इथे पारित करण्यास काही हरकत राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून कळकळीची विनंती करतो. याच्यासाठी विविध संघटनांनी 6000 सह्या आजच्या तारखेला गोळा करून कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहे. तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं. लाडक्या बहिणी, तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे, पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही आम्हाला लव जिहाद अँटी लॉ आमच्या राखीच्या जागेवर जो 1500 देतात त्याच्या ऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.